नमस्कार, मी तेजश्री न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आर्थिक व औद्योगिक मंदी, कोरोना काळात अचानकपणे लागू झालेलं लॉकडाऊन अशा विविध संकटांना तोंड देत आजही आपली अहमदनगरची एमआयडीसी ठामपणे उभी आहे। इथल्या कंपन्या अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत असतात। CSR फंडद्वारे देखील अनेक वेगवेगळे उपक्रम इथे राबवले जातात। शिवाय ऑटो क्लस्टरमुळे नाविन्यतेलाही बळ मिळते। असेच अनेक सामाजिक उपक्रम किंवा त्याचे नवनवीन पैलू आपल्या प्रेक्षकांसमोर आणावेत हाच न्यूज 24 सह्याद्रीचा नेहमीच एक प्रयत्न राहिला आहे। आजही आपण अशाच एका कंपनीच्या मौल्यवान कार्याची दखल घेण्यासाठी आलो आहोत, कारण 2014 पासून अविरतपणे त्यांनी आरोग्य सेवेशी संबंधित एक मोबाईल हेल्थ केअर युनिट चालू केलंय। बदलत्या जीवनशैलीत आरोग्य सेवा कितीही प्रभावी असली तरी ती कोलमडतेच आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो। आणि हेच लक्षात घेऊन सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने CSR फंडद्वारे एक अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतलाय। 2014 पासून त्यांनी 13 गावांची जबाबदारी घेऊन त्या 13 गावांना आरोग्य सेवा देण्याचं काम अगदी न थकता न कंटाळता अविरतपणे सुरू ठेवलंय। आज या सन फार्मास्युटिकल कंपनीचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा आपण करणार आहोत। मी सुरुवातीला ओळख करून देते कंपनीचे सन फार्मा कंपनीचे साइट हेड गिरीश भुंजे सर आपल्यासोबत आहेत। नमस्कार सर। नमस्कार। त्यानंतर साइट HR हेड दादासाहेब पाटील सर आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार। त्यानंतर कंपनीचे HR मॅनेजर श्रीनिवास न्यालपिल्ली सर आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार। कंपनीचे साइट CSR हेड सतीश भुसाळे सर आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार। CSR फंडद्वारे राबवल्या जाणाऱ्या मोबाईल हेल्थ केअर युनिटचे मेडिकल ऑफिसर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर मिलिंद जोशी सर। सर नमस्कार। सर्वप्रथम सन फार्मा कंपनीचे HR मॅनेजर श्रीनिवास न्यालपिल्ली सर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण कंपनीचा प्रवास किंवा कंपनीची स्थापना याविषयी जाणून घेणार आहोत। सर काय सांगाल कंपनीविषयी अधिक माहिती? हा जो प्लांट आहे हा 1978 मध्ये बूट्स फार्मा या कंपनीने स्थापन केला होता। 1978 ते 1995 पर्यंत बूट्स फार्मा होती। त्यानंतर बूट्स फार्मा या कंपनीने नॉल फार्माला ही कंपनी विकली 1995 मध्ये। 1995 ते 96 नॉल फार्मा होती आणि नॉल फार्माकडून 1996 ला सन फार्मानी ही कंपनी विकत घेतली ती। 1996 नंतर नगरचा सन फार्माचा प्रवास सुरू झाला। 1996 ते आज 2021 आहे। आज या कंपनीला इथे नगरमध्ये 25 वर्षे होत आहेत। आज आपल्या या कंपनीत 950 एम्प्लॉई इथे काम करतात। त्यानंतर 400-450 कंत्राटी कामगार काम करतात। ह्या पद्धतीचा हा नगरचा सन फार्माचा प्रवास आहे। यानंतर कंपनीचे साइट हेड गिरीश भुंजे सर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून कंपनीविषयी अधिक माहिती आपण घेऊयात। सर काय सांगाल कंपनी आणि कंपनीकडून जे CSR फंडमधून जे काही उपक्रम तुम्ही सामाजिक उपक्रम राबवत आहात त्याविषयी तुम्ही अधिक काय माहिती द्याल? जसं श्रीनिवास साहेबांनी सांगितलं की आम्ही 96 पासून हा सन फार्माचा प्लांट इथे उभा केला आणि कार्यरत सुरू आहे। तर आमच्याकडे साधारणतः 12 प्रोडक्शन ब्लॉक्स आहेत। आपण 127 औषधं वेगवेगळ्या प्रमाणात इथे बनवतो आणि सांगायला मला आनंद वाटतो की आपण इथे अँटी कॅन्सर्स औषधं बनवतो। कोविडमध्ये उपयोगी पडणारी आपल्याला निंटेनिडिम मिसायलेट हे नावाचं एक स्पेशल ड्रग आहे जे फुफ्फुसावरती कार्यरत करतं, तर ते पण आपल्या ह्या कंपनीमध्ये बनतं। आणि आपली ही जी कंपनी आहे तर ही कंपनी आंतरराष्ट्रीय मान्य अशी आपली ही साईट आहे। आपल्याकडे 4 वेळा USFDA म्हणजे जे फार्मास्युटिकलमध्ये खूप महत्त्वाचं समजलं जातं, तर आपल्या कंपनीला म्हणजे अमेरिकेकडून अप्रुव्हल मिळालेलं आहे आणि सलग 4 वेळा आपण USFDA अप्रुव्हल घेतलेलं आहे। तसंच अन्य विविध देशांकडून पण आपल्याला या कंपनीचं त्यांनी ऑडिट केलं आणि त्यांनी आपल्याला अप्रूव्ह केलेलं आहे। आपण जपानमध्ये अप्रूव्ड आहोत, युरोपमध्ये अप्रूव्ड आहोत आणि आपण बऱ्याच राष्ट्रांना, बऱ्याच देशांना आपल्या कंपनीतून औषधं इथून डायरेक्टली निर्यात करतो। जिथे जास्तीत जास्त कंपन्या आपला उद्योग किंवा व्यापार कसा वाढावा यासाठी प्रयत्न करत असतात, तिथे सन फार्मा या कंपनीने अतिशय स्तुत्य असे उपक्रम हाती घेतले आहेत, ज्यामध्ये आरोग्य सेवेत ते नेहमी अग्रेसर असतात। अनेक सामाजिक उपक्रम ते सारखे राबवत असतात। तर सर या उपक्रमांविषयी तुम्ही काय सांगाल? CSR फंडद्वारे जे काही उपक्रम तुम्ही सध्या राबवत आहात त्यांच्याविषयी अजून काय माहिती तुम्ही देऊ शकता?
आम्ही 2014पासून CSR आणि सामाजिक उपक्रम याच्यामध्ये ॲग्रेसिव्हली काम सुरू केलं. आणि आता सांगायला मला आनंद वाटतो की आमची मोबाईल मेडिकल युनिट म्हणजे एक अत्याधुनिक व्हॅन आहे, ज्याच्यामध्ये आपण आपल्या सामान्य भाषेत बोलायचं झालं तर चालता फिरता दवाखाना आहे. आणि ह्या दवाखान्यामध्ये नर्सेस असतात, नामांकित डॉक्टर्स आहेत. आणि आम्ही आमच्या जवळची 13 गावं जी आहेत तर त्यांना आम्ही प्रत्येक एक दिवस ठरलेला आहे आणि त्या दिवशी आमची मोबाईल व्हॅन सकाळी तिथे जाती आणि तिथल्या रुग्णांना तपासते. आमच्याकडे रुग्णांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे आहेत, पण आमचं बेसिकली उद्दिष्ट असं आहे की जो कामगार वर्ग आहे, त्याच्यानंतर आपण वयस्कर लोक म्हणू ते आहेत, बायका आहेत, विशेष करून गरोदर बायका आहेत, तर त्यांना म्हणजे आम्ही असं टार्गेट केलं की त्यांना जास्तीत जास्त ह्या सेवेचा लाभ मिळावा म्हणून. या व्यतिरिक्त पण सन फार्माने CSRच्या द्वारे अजून अनेक उपक्रम केलेले आहेत की जसं ज्या गावांमध्ये लाईट नाही आहे तर त्या ठिकाणी आम्ही सौर ऊर्जेवरती चालणारे दिवे आणि लाईट्स त्यांना दिलेले आहेत. ज्या गावात पाण्याची कमतरता आहे त्या गावांमध्ये आम्ही पाण्याच्या टाक्या आणि पाण्याची सोय करून दिलेली आहे. ज्या शाळांमध्ये बसायला बेंचेस किंवा छत नाही आहे अशा शाळा उभा केलेल्या आहेत. इतकंच नाही तर डिजिटलायझेशनमध्ये पण आम्ही शाळांना मदत केलेली आहे की एक सन फार्माचं स्वप्न आहे की पुढची होणारी जी पिढी आहे तर आता जे कॉम्प्युटर युग आहे त्याच्यामध्ये आपण कुठेही कमी पडायला नको, म्हणून शाळांमध्ये पण डिजिटल एज्युकेशन जे आहे ते आपण सुरू केलेलं आहे. तर असे एक नाही अनेक उपक्रम आपण हाती घेतलेले आहेत. पण त्यापैकी मोबाईल मेडिकल व्हॅन हे जे आहे तर ते आमच्या जीवाला आणि असं मनाला भावणारे हे एक उपक्रम आहे आणि ते आम्ही अगदी मनापासून करतो. यानंतर सनफार्माचे साईट HR हेड दादासाहेब पाटील सर आपल्यासोबत आहेत. सर, एकूण खर्च किंवा आत्ता हा जो काही उपक्रम तुम्ही राबवताय त्यासाठी तुम्ही ज्या 13 गावांची जबाबदारी घेतली आहे त्यासाठी येणारा एकूण खर्च आणि त्यातून तुम्हाला मिळणारं समाधान याविषयी काय सांगाल? सन फार्माने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, बेसिकली ह्या इंडस्ट्रीमधले जवळपास हजारो कामगार ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये 13 खेडेगावामध्ये राहतात आणि इंडस्ट्रीला सतावणारा प्रश्न म्हणजे कामगारांची हेल्थ आणि ह्या हेल्थची काळजी घेणं हे सर्वांच्या दृष्टीनं आणि सर्व इंडस्ट्रीच्या दृष्टीनं आवश्यक होतं. त्या दृष्टीने हा उपक्रम सन फार्माने घेण्याचं ठरवलं आणि त्या अनुषंगाने 13 गावांची निवड करून त्या 13 गावामध्ये मेडिकल हेल्थ व्हॅन मोबाईल व्हॅन कंपनीने सुरू केली, जेणेकरून या मेडिकल व्हॅनद्वारे सभोवताली परिसरातील नागरिकांना, प्रामुख्याने वृद्ध नागरिकांना, त्यानंतर महिलांना, गरोदर महिलांना, लहान मुलांना याची पूर्ण फॅसिलिटी, औषधं आणि त्यांची तपासणी करून त्यांना प्राथमिक उपचार दिले जावेत आणि त्यांचे होणारे रोग आहेत किंवा त्याचा जो स्प्रेड होतो त्या रोगामुळे तो तिथल्या तेच थांबवला जावा आणि त्याचे नंतरचे होणारे दुष्परिणाम होऊ नयेत ह्या दृष्टीने कंपनीने मोठ्या प्रमाणात ही सुविधा सुरू केलेली आहे. ह्या सुविधा डेफिनेटली कंपनीला खर्च हा येतोच. साधारण आत्तापर्यंत 2014पासून ते आत्तापर्यंत कंपनीने 1 लाखापेक्षा जास्त नागरिकांना याची सुविधा दिलेली आहे आणि त्यासाठी कंपनीला जवळजवळ 1.5 करोडपर्यंत खर्च आलेला आहे. पण हा फक्त कंपनीसाठी आलेला खर्च आहे. अप्रत्यक्षरित्या जर आपण बघितलं तर यामध्ये जवळपास 5 ते 6 करोड रुपये हे नागरिकांचे वाचलेले आहेत. कारण प्रत्येक घरी जर पेशंटला घेऊन दवाखान्यात जायचं झालं तर त्यामध्ये येणारा अप्रत्यक्षरित्या जो खर्च आहे, आपण जर त्याबद्दल बोललो तर त्यासाठी लागणारा ट्रॅव्हल खर्च, डॉक्टरांची फीज, त्यानंतर दवाखान्यामध्ये मोठ्या दवाखान्यात गेल्यानंतर तिथे होणारा चहा पाण्याचा खर्च, हा सर्व खर्च बघता 5 ते 6 करोड ह्या पूर्ण 7 वर्षात नागरिकांचे वाचलेले आहेत. हा झाला मॉनिटरी बेनिफिट. परंतु ह्याच्या पलीकडे जाऊन
जर बघितलं आपण तर त्यामुळे मिळणारे जे समाधान आहे की आपण एवढ्या नागरिकांना 1 लाखापेक्षा जास्त नागरिकांना ह्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे आज ह्या परिसरातील जे होणारे रोग आहेत, रोगराई आहे, तर पूर्णपणे कंट्रोलमध्ये आलेली आहे. त्यानंतर कामगारांची हेल्थ रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. त्यामुळं पुढील त्यांना त्याचा फायदा त्याचा फॉलोअपसाठी घेतला जातो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे होणारे जे रोग आहेत ते पूर्णपणे थांबलेले आहेत आणि पूर्ण नागरिक ह्या परिसरातील आनंदी आहेत. तर 2014 साली सुरू झालेल्या या मोबाईल हेल्थ केअर युनिटद्वारे आत्तापर्यंत सन फार्मा या कंपनीने 13 गावांची आरोग्यविषयक पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे आणि ती अविरतपणे पार देखील पाडलेली आहे. आरोग्य सेवेव्यतिरिक्त इतरही अनेक सेवा आहेत ज्या CSR फंडद्वारे दिल्या जातात किंवा इतरही सामाजिक उपक्रम आहेत जे CSR फंडद्वारे राबवले जातात. अशा उपक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत कंपनीचे साईट CSR हेड सतीश भुसाळे सर. CSR बद्दल सांगायचं गेलं तर 2014-15 साली ज्यावेळेस आम्ही CSR या एरियामध्ये सुरू करायचा निश्चय केला, त्या वर्षी या एरियाचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह नीड असेसमेंट स्टडी करून आम्ही या भागातील मूलभूत आणि पायाभूत काय गरजा आहेत त्या गावांत जाण करून घेतली आणि MIDC परिसरातील 13 गावांची निवड केली ज्यामध्ये आपण CSRच्या माध्यमातून लोकांपर्यंत सेवा पुरवू शकतो. जसं की आपण आता जाणतोय की आरोग्य या क्षेत्रामध्ये आम्ही मोबाईल मेडिकल युनिट चालवतोय. या हेल्थकेअर युनिटसोबतच आम्ही आरोग्य, शिक्षण, त्याचबरोबर पर्यावरण संवर्धन, पाणी आणि स्वच्छता या मुख्य विषयांवरती लोकांच्या गरजा लक्षात घेऊन कार्य करतो. 2014-15 वर्षामध्ये ज्यावेळेस आम्ही नीड असेसमेंट या एरियाचा करत होतो तर आसपासची गावं ज्यावेळेस आम्ही सिलेक्ट करत होतो त्यावेळी आम्हाला असं निदर्शनात आलं की या एरियामध्ये मूलभूत आणि पायाभूत सुविधामध्ये शिक्षण, आरोग्य आणि या क्षेत्रामध्ये आपण बरेच उपक्रम राबवून लोकांपर्यंत सेवा पोहोचवू शकतो. त्या अनुषंगाने आम्ही मोबाईल मेडिकल युनिट आणि एज्युकेशन या क्षेत्रावरती फोकस केला. आमच्या आरोग्य मोबाईल हेल्थकेअर युनिटसोबतच जवळपासच्या गावांमध्ये आम्ही स्पेशल कॅम्प्स या मोबाईल हेल्थकेअर युनिटच्या माध्यमातून जेव्हाही आम्हाला वेळ भेटेल त्या वेळेनुसार त्या गावातील लोकांच्या सहकार्यानुसार आम्ही त्या गावांमध्ये मोबाईल हेल्थकेअर युनिट पाठवून तिथल्या लोकांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषध वाटप करत असतो. त्याचबरोबर या 13 गावांच्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या गावांमध्ये एज्युकेशनच्या माध्यमातूनही आम्ही स्मार्ट क्लास बनवणे, शाळेला पिण्याची पाण्याची व्यवस्था करून देणे अशा उपक्रमाच्या माध्यमातून त्या गावांना पण आम्ही सुविधा देत आहोत. मोबाईल हेल्थ केअर युनिटचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर मिलिंद जोशी सर सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना काही प्रश्न विचारूया. सर, एकूण या मोबाईल हेल्थ केअर युनिटच्या कार्यपद्धतीविषयी काय सांगाल किंवा तुमचा जो दररोजचा दिनक्रम आहे तो कसा सुरू होतो? 13 गावांविषयी आम्ही एक व्यवस्थित टाइम टेबल तयार केलेलं असून आम्ही प्रत्येक दिवशी 2 गावांना व्हिजिट करतो. त्याच्यामध्ये मॉर्निंग सेक्शनमध्ये एक गाव असतं आणि इव्हिनिंग सेशनमध्ये दुसरं गाव असतं. तर आम्ही रुटीनली सकाळी तिथं गेल्यानंतर आमच्या टीममध्ये एक ड्रायव्हर, 2 सिस्टर्स आणि मी म्हणजे एक मेडिकल ऑफिसर अशी आमची 4घांची टीम असते. आमच्यामधली एक सिस्टर जी आहे ती गावामध्ये गेल्यानंतर प्रत्येक होम व्हिजिटसाठी बाहेर पडते. होम व्हिजिटमध्ये आम्ही गावामधल्या बहुसंख्य घरांमध्ये भेटी देतो. त्या घरांमध्ये आम्हाला जर कोणी प्रेग्नंट लेडी आढळली किंवा लहान मुलं आढळली ज्यांचे वजन कमी आहे किंवा त्या प्रेग्नंट लेडीजना काही प्रॉब्लेम आहे अशा लोकांना आम्ही डिटेक्ट करून त्यांना आम्ही व्हॅनपर्यंत घेऊन येऊन त्यांची ट्रीटमेंट तात्काळ आम्ही सुरू करतो. तसंच गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यासाठी पूरक असं आम्ही काम करतो की ज्या गव्हर्नमेंटच्या योजनांमधनं काही पेशंट्स समजा याच्यामधनं मिस होतात की त्यांना माहिती नसती किंवा त्यांचा तो थोडासा आळशीपणा म्हणा की जे आमच्यापर्यंतही येत नाहीत आणि जे सरकारपर्यंतही पोहोचत नाहीत असे जे पेशंट आहेत त्यांना आम्ही लवकर आणि अर्ली डिटेक्ट करून ट्रीटमेंटच्या दृष्टीने आम्ही त्यांना प्रोत्साहित करतो. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा सगळीकडं सर्व गोष्टी बंद होत्या त्यावेळेस जे म्हणजे एल्डरली पेशंट्स आहेत गावामधले ज्यांना ब्लड प्रेशर आणि हायपरटेन्शन आणि डायबिटीस याचे प्रॉब्लेम्स होते तर आम्ही त्यांना ॲट देअर डोअर स्टेप आम्ही घरापर्यंत जाऊन त्यांना त्यांचे जे नेसेसरी मेडिसिन्स होते ते आम्ही त्यांना प्रोव्हाइड केले. त्याच्यामुळे त्यांचा बराचसा हा प्रश्न जो आहे तो टाळला गेला. आणि त्यावेळेस समजा जर मेडिसिन्स त्यांना मिळाले नसते तर बऱ्याच लोकांना स्ट्रोक
किंवा हार्ट अटॅक असे कॉम्प्लिकेशन्स त्यावेळेस येऊ शकले असते. परंतु आमच्या कंपनीच्या या उपक्रमामुळं लोकांचा हा बराचसा ताण जो आहे तो आम्ही कमी करू शकलो. आणि तसंच गव्हर्मेंट आता सध्या कोरोनामध्ये आम्ही प्रत्येक गावांना व्हिजिट केल्या. जरी सर्वत्र लॉकडाऊन होतं तरी आम्ही अविरत काम करत होतो. आमचे सिस्टर्स आम्ही सगळीकडे जात होतो. आता कोरोना जरा कमी झाल्यानंतर आम्ही सध्या कोरोनाच्या वॅक्सिनेशनसाठी लोकांना प्रोत्साहनाचं काम सुरू केलेलं आहे. गावामधली जी काही माणसं लस घ्यायला तयार नाहीत त्यांना थोडंसं गोड बोलून, थोडंसं प्रोत्साहन देऊन, थोडंसं कधी आम्ही तुम्हाला औषधं देणार नाही अशा पद्धतीने आम्ही त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम सध्या करत आहोत. बरं सर, योग्य वेळेत आणि अगदी कमी खर्चात उपचार मिळाले म्हणून बऱ्याचदा लोक तुमच्याप्रती एक आदरभाव व्यक्त करत असतील, तर लोकांच्या काय भावना असतात ज्यावेळेला तुम्ही त्यांना ट्रीट करता किंवा त्यांना तुम्ही उपचार देता? आम्ही ज्यावेळेस गावामध्ये जातो तर आम्ही तिथं जाण्याच्या अगोदर पेशंट्स मोठ्या प्रमाणात लाईन लावून तिथं जमा झालेले असतात. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना मेडिसिन्स देतो त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातला जो कृतज्ञ भाव असतो तो बघूनच आम्हाला आमच्या कामाची पावती मिळाल्यासारखं होतं. असंख्य वृद्ध माणसं आहेत की ज्यांच्या घरची माणसं त्यांना ट्रीटमेंटसाठी घेऊन जाऊ शकत नाहीत. ती माणसं आमच्याकडं अधिकारवाणीने येतात, थोडंसं आमच्याशी जोरात ओरडूनसुद्धा आमच्याकडनं ते अपेक्षा ठेवतात. पण या सर्व गोष्टी आमच्या कंपनीचं जे इतक्या दिवसाचं योगदान आहे त्याच्यामुळं आमच्या आणि त्यांच्यामध्ये जे भावनिक नातं निर्माण झालं आहे याचाच तो एक आता याच्यामध्ये ॲक्च्युली कंपनी इतक्या दिवसापासून अविरत काम करत असल्यामुळं गावातील जवळजवळ 70 ते 80% लोकांना आमच्या या प्रोजेक्टविषयी माहिती आहे. तसेच आमचे जे नेहमी येणारे पेशंट्स आहेत त्यांची जी माउथ पब्लिसिटी आहे, त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलेली जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामुळे ती माणसं आपोआपच आमच्याकडे येतात. तसं आम्हाला त्याच्यासाठी फारसे काही प्रयत्न करावे लागत नाहीत, कारण पेशंट्सच आमच्या माउथ पब्लिसिटीमुळं असंख्य पेशंट्स आमच्यापर्यंत घेऊन येतात. गव्हर्नमेंटच्या ज्या नेहमीचे PHC किंवा RH यांचे जे शिबिरं असतात, थोडक्यात ANC शिबिर म्हणू किंवा गरोदर बायकांसाठी असलेलं जे शिबिर असतं त्याच्यामध्ये आमचं फार मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेशन असतं. आम्ही त्यांच्या कॅम्पमध्ये इन्व्हेस्टिगेशन्ससाठी त्यांना मदत करतो, त्यांचे हिमोग्लोबिन तपासणीसाठी मदत करतो. आणि आमच्या कंपनीची जी काही खूप चांगली प्रॉडक्ट्स आहेत की ज्याच्यामुळं हिमोग्लोबिन वाढीस अतिशय कमी वेळेमध्ये पेशंट्सना मदत होती, असे मेडिसिन्स आम्ही त्यांना प्रोव्हाइड करून आम्ही त्या गोष्टीमध्ये त्यांचं पार्टिसिपेशन त्यांच्या बरोबरीने करतो. अजूनही जरी दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचं संकट आपल्यासमोर अजून अप्रत्यक्षपणे समोर ठाकलेलं आहे. अजूनही कुठल्याच आरोग्य यंत्रणेला हे खात्रीपूर्वक सांगू शकत नाही की ही परिस्थिती आपल्यावर उद्भवणार नाही. त्यामुळं आम्ही आज देखील जरी लोकांमधलं सिरियसनेस थोडासा कमी झालेला असला तरी आम्ही त्यांना अजूनही या सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं आणि सॅनिटायझरनी हात वारंवार धुणं या गोष्टीचं महत्त्व आम्ही अजूनही त्यांना पटवून देतो आणि त्यांना या गोष्टींपासून सावधान करतो की तुम्ही अगदीच निर्धास्तपणे राहू नका, कारण धोका अजून पूर्णपणे तसा काही टळलेला नाही. आपण पुन्हा एकदा साईट हेड गिरीश भुंजे सरांकडे येतोय. सर, तुम्ही काय सांगाल, कोरोना काळात कंपनीने कशा प्रकारे कार्य केलंय किंवा कोरोना काळातील काही स्तुत्य उपक्रम जे कंपनीने राबवलेत, सन फार्मा कंपनीकडनं राबवले गेले, त्याच्याविषयी अधिक माहिती तुम्ही काय देऊ शकाल? ज्यावेळेस मार्च 2020मध्ये एक पंतप्रधानांनी घोषणा केली आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे पूर्ण देश बंद झाला. सन फार्मा ही जी आमची कंपनी आहे तर ती इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये मोडत असल्यामुळे आणि आम्ही बरेचसे जे औषधं बनवतो तर ते लाईफ सेविंग ड्रग्स असल्यामुळे आम्हाला म्हणजे रोज सेवेवरती रुजू राहणं हे गरजेचं होतं. आणि मी आणि आमचे सर्व लोक सन फार्माचे हे त्या काळामध्ये म्हणजे भीतीचं वातावरण होतं. घरून बाहेर पडताना एक अनिश्चितता होती, कारण ह्या रोगाबद्दल खूपशी काही माहिती समाजात, देशाला नव्हती. आणि अशा ह्याच्यामध्ये कंपनी एकही दिवस, एकही मिनिट बंद न ठेवता ही कंपनी पुढे चालू राहिली. आणि ही कंपनी चालू ठेवण्यासाठी आणि ही कंपनीला सपोर्ट आणि बाकीच्या देशवासीय लोकांना सपोर्ट करण्यासाठी ज्या यंत्रणा राबत होता त्या लोकांनाही सन फार्मानी
सपोर्ट केला. आता काही उदाहरणं द्यायची झाली तर आम्ही आमच्याकडे येणारे जे कामगार लोक आहेत, काही अधिकारी लोक आहेत, तर ते ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होते, ज्या बिल्डिंगमध्ये राहत होते, तर त्या बिल्डिंगचे जे सोसायटीचे चेअरमन आहेत, तर त्यांनी बंदी केली होती की तुम्ही आयदर कंपनीत जा किंवा कंपनीतून परत आमच्याकडे येऊ नका, तुम्ही तिथेच थांबा, तुमच्यामुळे आम्हाला हा रोग किंवा रोगाचा प्रादुर्भाव होईल म्हणून. मग अशा काळांमध्ये कंपनीचे सनचे जे अधिकारी आहेत, तर ते प्रत्येक बिल्डिंगमध्ये, प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन त्यांनी कंपनी कशा पद्धतीने काळजी घेते, कसं सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करते, कंपन्यांमध्ये कुठल्या गोष्टींची काळजी घेतली जाते की जेणेकरून हा रोगाचा प्रादुर्भाव कंपनीमध्ये त्याचा प्रसार होणार नाही, ह्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे समजून सांगितल्या. आणि त्याचबरोबर त्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक घरातल्या मेंबर्सना आमच्या कंपनीने सॅनिटायझर्स, मास्क, हँड ग्लोव्ज आणि त्यांचं एरियाचं पण सॅनिटायझेशन हे करून दिलं. त्यामुळे त्या लोकांचा आमच्यावरचा विश्वास खूप वाढला. इनफॅक्ट त्यावेळेस असं झालं की आमचे कामगार किंवा आमचे अधिकारी ज्या सोसायटीमध्ये राहत होते, तर असं आपल्याला म्हणायला हरकत नाही की ती सोसायटी कम्पॅरेटिव्हली जास्त सेफ होती अदर एरियाजपेक्षा. आणि त्या काळात आपल्याला माहीतच आहे सर्वांना की खूप स्ट्रिक्ट वातावरण होतं. रस्त्यावरून जाताना येताना पोलीस गस्ती होत्या, उन्हाळाही खूप होता आणि उन्हातानामध्ये आपले पोलीस बांधव सगळे आहेत, तर ते देशाच्या रक्षणासाठी आणि डिसिप्लिन पाळण्यासाठी कार्य करत होते. मग आमच्या कंपनीने त्यांच्या जे व्हॅन्स आहेत पोलिसांच्या, तर त्यांना रोज सॅनिटाईज करून देणं, त्यानंतर पोलिसांना मास्क प्रोव्हाइड करणं, त्यांना हँडग्लोव्ज प्रोव्हाइड करणं, इतकंच नाही तर त्यांचं नाश्त्याची, चहाची व्यवस्था करणं. आणि असंच कंपनीच्या असंही लक्षात आलं की बऱ्याच लोकांचे त्या काळामध्ये नोकऱ्या गेलेल्या होत्या. विशेष करून कामगार वर्गांवरती खूप वाईट प्रसंग आला होता. बऱ्याच ठिकाणी लोकांना जेवण पण मिळत नव्हतं. मग आमच्या लोकांनी त्या काळामध्ये दररोज 250 आणि 250 असे 500 लोकांना जेवणाचं हे पुरवलं. त्याचबरोबर शासकीय अधिकाऱ्यांमध्ये जे डिझास्टर मॅनेजमेंट सेल आहे आणि SP-चं ऑफिस आहे, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचं ऑफिस आहे, तर ह्या सगळ्या ऑफिसेसमध्ये जाऊन तिथल्या लोकांना मास्क वाटले, तिथला एरिया सॅनिटाईज केला, त्यांच्या गाडी सॅनिटाईज करून दिल्या. आणि त्यानंतर जर आमच्यातला कोणी कामगार बांधव यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाची लागण झाली, तर ते लोक आयसोलेट झाल्यानंतर त्यांच्या मुलांना रोज अन्न पुरवणे, त्यांच्या मुलांची देखभाल करणे, त्यांच्या बायकोची आणि त्यांच्या मिसेसची आणि वडीलधाऱ्या माणसांची काळजी घेणे. आणि आपला कंपनीचा जो कोरोना हे झालेला पेशंट आहे, तर तो व्यवस्थित घरी येऊस तोपर्यंत त्याची जातीने चौकशी करणे. आमचे काही एक्सपर्ट्स डॉक्टर होते, ते तिथे जाऊन जे लागणारी औषधं वगैरे आहेत ते पण आम्ही त्यांना प्रोव्हाइड करत होतो. आणि याचबरोबर आम्ही काय केलं की आसपासमध्ये असणारे जे आमचे गाव आहेत तिथे जाऊन आम्ही एक गावामध्ये पण जनरल सॅनिटायझेशन केलं आणि लोकांमध्ये आम्ही ट्रेनिंगनी अवेअरनेस क्रिएट केला की सोशल डिस्टन्सिंगचे फायदे काय आहेत, एकत्र जमू नये, त्यानंतर कुठल्या आपण डूज आणि डोंट्स म्हणतो की काय करावं आणि काय करू नये. आणि विशेष म्हणजे भीतीचं जे एक खूप मोठं साम्राज्य त्या काळात पसरलं होतं, तर आमच्या कंपनीने लोकांमधली भीती कमी करून त्यांना योग्य टेक्निकल मार्गदर्शन दिलं की आपण वैद्यकीय नॉलेज दिलं की त्याचा वापर केला तर कोरोनापासून आपल्याला त्रास कमी होतो किंवा किंबहुना होतच नाही. त्याचबरोबर कंपनीने ज्या काळात आपल्याकडे डोसेस आले म्हणजे लसी आल्या, त्यावेळेस प्रायोरिटीजनी सगळ्या कामगारांना वेळेत कसं पहिला डोस किंवा दुसरा डोस मिळेल याची जातीने काळजी घेतली.
आणि आज आमचं पहिला डोस 100% पूर्ण झालेला आहे आणि दुसरा डोस जो आहे तो मी म्हणेन मोर दॅन 85-90% पूर्ण झालेला आहे. आणि ज्या कामगारांची एलिजिबिलिटी नाही आहे तर असेच थोडेफार कामगार आमच्या ह्याच्यात राहिलेले आहेत. तर अशा पद्धतीने आमच्या कंपनीने कोरोना काळामध्ये समाजात राबणारे जे विविध संस्था एजन्सीज आहेत, इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये जे असणारे शासकीय अधिकारी आहेत आणि आमचे कामगार ह्यांची अगदी मनापासून काळजी घेतली आहे. आत्ताही आपण बघतोय की एकंदरीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सन फार्मा या कंपनीने एक विशेष खबरदारी घेतलेली दिसते. त्याविषयी अधिक काय सांगाल सर? आमच्याकडे काम करणारा प्रत्येक व्यक्ती जो आहे तर तो आम्ही त्याला आमचा नातेवाईक समजतो आणि त्यामुळे आपण जसं एक आपल्या घरच्यांची काळजी घेतो तसंच इथे काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराची आम्ही आमचा घरचा मेंबर असल्याचीच पद्धतीने काळजी घेतो. उदाहरणार्थ की जी बस सेवा आहे त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग म्हणून एका बसमध्ये 2 लोक एका सीटवर बसणार नाहीत. आल्यानंतर त्यांचं ऑक्सिजन लेवल्स चेक केलं जातं. त्यानंतर त्यांना एक फॉर्म भरायला दिला जातो. त्याच्यामध्ये ते डिक्लेअर करतात की त्यांना मागच्या कुठल्याही काळामध्ये 4 दिवसामध्ये सर्दी पडसं किंवा कोरोनाची लक्षणं नाही आहेत. त्यानंतर त्यांचं थर्मल मॉनिटरिंग केलं जातं आणि मग खात्री केली जाते की बाबा आपला हा आत येणारा जो कामगार आहे तर त्याला कोणत्याही प्रकारची कोरोनाची बाधा किंवा प्राथमिक लक्षण नाही आहे. आणि एवढंच नाही तर आम्ही कोरोना काळामध्ये इन जनरल आमच्याकडे कोरोनाच्या आधी 3 शिफ्टमध्ये काम चालू असायचं आणि 1 जनरल शिफ्टमध्ये. तर त्याच्याऐवजी आम्ही 4 शिफ्टमध्ये काम चालू केलं आणि बऱ्याच वेळा आम्ही 6-6 तासानंतर शिफ्ट चेंज करायचो. त्यामुळे नंबर ऑफ पीपल वर्किंग एका साईटमध्ये ते कमी झाले. 2 व्यक्तीमध्ये अंतर वाढलं. त्यांची जी जेवणाची जी ठिकाणं आहेत त्याला आम्ही आयसोलेटर्स आणि बॅरिकेटर्स टाकलं. कारण जेवताना मास्क काढला जातो आणि मास्क काढल्यानंतर जर कोणी समजा हे असेल रुग्ण असेल तर कदाचित नकळतपणे त्याच्याकडून तो प्रादुर्भाव दुसऱ्या माणसाला होऊ नये याची काळजी घेतली गेली आम्ही बॅरिकेटर्स टाकून. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही त्यांच्याकडून ह्याही गोष्टीची चौकशी करायचो की तुम्ही कुठे लग्नाला वगैरे जात नाही आहे ना, सामाजिक कार्यामध्ये तुम्ही जात नाही आहे ना, आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या घरचे मंडळींची तब्येत कशी आहे, तुमच्या आईवडिलांची तब्येत कशी आहे, नातेवाईकांची तब्येत कशी आहे, मित्रमंडळींची तब्येत कशी आहे. तर हे गोष्ट आम्ही हे केल्यामुळे कम्पॅरेटिव्हली जो बाहेर रोगाचा जो प्रसार होता त्यापेक्षा कैक पटीने आमच्या कंपनीमध्ये त्याचं इन्फेक्शन कमी पसरलं आणि आमच्या कंपनीची हानी ॲज कम्पेअर टू जे बाहेरचं वातावरण आहे कंपनीच्या त्यापेक्षा खूप खूप म्हणजे अगदी निग्लिजिबल झालं असं मला म्हणायला काही हरकत नाही आहे. या व्यतिरिक्त कोरोना काळामध्ये जे समाजामध्ये आणि जो एक मोठं चॅलेंज होतं तर ते म्हणजे हॉस्पिटल्स फुल झाले होते आणि ऑक्सिजन बेड ह्याचा खूप मोठा तुटवडा आणि कमतरता होती. आणि ते जाणून सन फार्माने एक 40 केल कॅपॅसिटीचा ऑक्सिजन जनरेटर हे गुणे आयुर्वेदिक कॉलेज आहे त्यांना डोनेट केला. तर त्यामध्ये आता ऑक्सिजन सिलेंडर्स बाहेरून आणणे त्याचं ट्रान्सपोर्टेशन्स असं काहीच करावं लागत नाही. तर हाय प्युरिटी ऑक्सिजन जे आहे तर हे मशीन जनरेट करतं आणि ॲट ए टाईम साधारणतः 35 ते 40 रुग्णांना हे नॉनस्टॉप ऑक्सिजन देऊ शकतं. तर ऑक्सिजनचं पुरवठा वैद्यकीय रुग्णालयांना आमच्या कंपनीने ह्या काळामध्ये कोरोना काळामध्ये केलं. कंपनीचे साईट HR हेड दादासाहेब पाटील सर आपल्यासोबत आहेत. ते आपल्याला आता विस्तृत माहिती देतील की या मोबाईल हेल्थ केअर युनिटद्वारे किती लोकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळाला आहे किंवा किती कुटुंबांना ते आरोग्यसेवा देऊ शकलेत. या 13 गावांमध्ये जवळपास 13,500 कुटुंब आहेत
आणि या 13,500 कुटुंबामध्ये 65,000 टोटल लोकसंख्या येते ह्या 13 गावामध्ये. आणि आपण जर 2014पासून जर फिगर काढल्या तर त्याच्यामध्ये 1 लाखपेक्षा जास्त पेशंटनी आपल्या या सेवेचा फायदा घेतलेला आहे. तसेच ही सेवा कार्यरत ठेवण्यासाठी कंपनीला जवळपास 1.5 करोड खर्च आलेला आहे आत्तापर्यंत. परंतु ह्या 1.5 करोडपेक्षा आपण जर नागरिकांचा किंवा कामगारांचा हेल्थवरती वाचलेला जो खर्च बघितला तर आपल्याला नक्की लक्षात येईल की हे फार मोठं कार्य कंपनीने केलेलं आहे. तर नागरिकांचा जवळजवळ 5 ते 6 करोडपर्यंत खर्च वाचलेला आहे. जेणेकरून ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कामगारांना घ्यावी लागणारी, घरातील कोण आजारी असेल तर कामगारांना घ्यावी लागणारी सुट्टी, त्या सुट्टीचा खर्च, त्यानंतर दवाखान्याची फीज आणि मेडिसिन्स, ह्या सगळ्यांचा खर्च बघितलं तर 5 ते 6 करोड रुपये ह्या 7 वर्षांमध्ये कंपनीने वाचवलेले आहेत. गेल्या 7 वर्षापासून अगदी अविरतपणे मोबाईल हेल्थ केअर युनिटच्या माध्यमातून जी काही आरोग्य सेवा तुम्ही करताय त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. आणि न्यूज 24 सह्याद्रीला तुम्ही आज तुमचा मौल्यवान वेळ दिलात त्यासाठी तुमचे धन्यवाद.